नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघताय ऐसपैस अर्थात वृषाली विनायक टॉक शो. ज्याला तिसरा डोळा म्हटलं जातं तो कॅमेरा. कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रपटातला अभिनय ज्यांचा आपण पाहिलेला आहे, नाटकातून रंगमंचावरचा वावर बघितलेला आहे, असे अभिनेते, दिग्दर्शक, व्हॉइस आर्टिस्ट मंगेश सातपुते आज आपल्यासोबत आहेत. मंगेश, तुमचं मनापासून स्वागत. बनगरवाडी, वळू, नटरंग, एक डाव धोबी पछाड, कुरुक्षेत्र, वास्तव यासारख्या हिंदी मराठी चित्रपटात तुम्ही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 4 व्यावसायिक नाटकांचं दिग्दर्शन तुम्ही केलंय आणि 3 प्रायोगिक नाटक तुम्ही रंगमंचावर आणले. आता एक नवीन प्रायोगिक नाटक तुमचं येऊ घातलंय, ज्याची चर्चा आम्ही माध्यमांवर बघतोय. सखाराम बाइंडर हे नाटक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुलंनी उपहासात्मक त्यावरचं लेखन केलं आणि ते मॅड सखाराम आता रंगमंचावर येत आहे. हा मॅडनेस नेमका तुमच्यात कुठून आला? मॅडनेस आधीपासूनच आहे, म्हणजे कॉलेजपासनं, लहानपणापासनं. पण हे मॅड सखाराम मला सापडलं मराठी वाङ्मयाचं गाळीव इतिहास नावाचं पुस्तक मी शोधत होतो. त्याच्यावर मला नाटक करायचं होतं. मग ते मी केलं 2018 साली पुलंच्या जन्मशताब्दी निमित्त. त्यावेळेला मला हे नाटक सापडलं आणि त्यानंतर लॉकडाऊन लागला आणि मग ते 2-3 वर्ष करता आलं नाही. घोळीव इतिहास आधी आलं आणि मग त्याचे आत्ताही प्रयोग सुरू आहेत. पण मग 2-1 वर्षापूर्वी पुन्हा आम्ही हे करायचं ठरवलं. मग तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हा रोल कोण करेल, मॅड सखारामचा, जो पुलंनी लिहिलेला जो सखाराम आहे तो. तर माझा मित्र सुनील जाधव माझ्या डोक्यात आला, त्याचा चेहरा आला माझ्यासमोर आणि मी त्याला वाचून दाखवलं नाटक आणि त्यालाही ते खूप आवडलं. तर तो म्हणाला आपण हे करूया. ऍक्च्युली गेल्या वर्षी करणार होतो आम्ही, पण गेल्या वर्षी नाही जमलं म्हणून ते यावर्षी करतोय. हे मॅड सखाराम नेमकं आहे काय? मॅड सखाराम हे मूळ विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरचं विडंबन आहे. म्हणजे पुलंनी प्रतिक्रिया म्हणून लिहिलेलं हे नाटक आहे की सखाराम बाइंडरच्या वेळेला 1972 साली जेव्हा ते आलं तेव्हा तथाकथित संस्कृती रक्षकांनी जो वादंग उठवला किंवा निदर्शनं केली, विरोध दर्शवला, त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून पुलंनी हे प्रहसनात्मक लिहिलेलं नाटक आहे. बरं. आणि ते मी जेव्हा माझ्या हातात पुस्तक पडलं, मी वाचलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे कोणीच नाही केलेलं आणि ते आपण करायला काहीच हरकत नाही. आणि ते भन्नाट आहे आणि ते आजही तितकंच कॉन्टेम्पररी आहे, लागू आहे. म्हणजे त्याच्यातनं पुलंनी बुवाबाजीवर भाष्य केलंय मॅड सखाराम मधून. हा, आणि कुणाचंही नाव न घेता खूप छान भाषा त्यातली इतकी सुंदर आहे पुलंनी लिहिलेली की ते एक चॅलेंज म्हणून आम्ही ते करतोय आज. आणि ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं, ते आव्हान स्वीकारलंय आणि विनोदी नाटक आहे. त्यामुळे उत्तम मनोरंजन आणि आशय घन नाटक आहे. खूप सुंदर आशय त्यांनी मांडलेला आहे नाटकातनं. सगळ्यांना नाटकाविषयी उत्सुकता आहेच, पण आपण मंगेशचा सगळा बालपणीचा प्रवास बघूया. मंगेश, अभिनयाचं अंग तुमच्याकडे लहानपणापासून होतं, हे अगदी घरातून आलेलं आहे की अचानकच तुम्हाला कळलं की आपण अभिनय करू शकतो? नाही, घरातून असं काही आलेलं नाही. घरातून म्हणजे आमच्या घरात कोणी असं अभिनय क्षेत्रात वगैरे कोणी काय नव्हतं. कारण बाबा शिकलेले होते, त्यानंतर आम्ही शिकलो. त्याच्या आधी बाबांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा वगैरे अजिबातच शिकलेले नव्हते. ते आजोबा गोवंडी काम करायचे, आजी लहान मुलं सांभाळायची, आई आमच्या शाळेचे एक पदाधिकारी होते पीएमच्या, त्यांच्याकडे कामाला जायची. बाबा म्हणजे माझी जी शाळा आहे प्रीमियर कंपनीची, त्या प्रीमियर कंपनीमध्ये कामाला होते. पण नंतर त्यांनी ती कंपनी सोडली काही कारणास्तव. सो असं सगळं घरातलं जे वातावरण होतं ते गरिबीचं वातावरण होतं. आणि आजी जी होती माझी, ती खूप अशी पुढारलेल्या विचारांची होती. म्हणजे 4 मुलांना शिकवायचं, म्हणजे माझे बहीण भाऊ आणि मी, असं आम्ही 4 जण होतो, 2 बहिणी 2 भाऊ असं. तर तिचं खूप हे होतं की ह्या 4 मुलांनी शिकलं पाहिजे. सो त्या वातावरणात कामगार वस्तीत वाढत असताना तिथे गणेशोत्सवात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत असताना ती कुठेतरी आपल्या अंगामध्ये कलावंत आहे किंवा काहीतरी करण्याची काय म्हणतो ना, किडे असतात किंवा काय कळा असतात त्या वयामध्ये, त्या सगळ्या आहेत हे कळलं. आणि मग शाळेमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा, मग शाळेतनं प्रीमियर कंपनीच्या राज्यनाट्य स्पर्धेतल्या नाटकात माझी निवड झाली. मग तिथून रुईयाला आलो आणि रुईयाला आल्यानंतर संपूर्ण आयुष्यच बदललं. पण शाळेत आमच्या एक
एक 1-1.5 वर्षासाठी एक सर आले होते, प्राध्यापक चंद्रशेखर पाटील सर. ते आजही माझ्या सोबत आहेत. त्यांनी माझ्यासाठी 2-3 एकांकिकाही लिहिल्या. त्यांच्यामुळे खरं तर हे सगळं म्हणजे नाटकाचं काय म्हणू आपण ज्याला अंग आपल्यामध्ये आहे हे जाणवलं. त्यांनी त्याची जाणीव करून दिली. त्यांनी त्या एका वर्षामध्ये आम्हाला कुमार कला केंद्राच्या एकांकिका स्पर्धा म्हणजे बालनाट्य एकांकिका स्पर्धामध्ये भाग घ्यायला लावला. त्या दाखवल्या. गडकरीला त्याचा प्रयोग झाला. आमच्यासाठी हे सगळं फार नवीन होतं. म्हणजे त्यावेळेला मी साधारण 33 वर्षापूर्वीची वगैरे 34 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग त्यांनी आम्हाला आकाशवाणीला नेलं. तिथे बालदरबारमध्ये आमचा कार्यक्रम रेकॉर्ड झाला. मग तो आम्ही आमच्या मित्राच्या घरी त्याच्या रेडिओवर ऐकला. ऐकताना एक वेगळंच थ्रिल होतं. कवी संमेलनांना नेलं सरांनी. निबंध स्पर्धेत भाग घ्यायला लावला. वातावरण त्यांनी तयार केलं. शुद्ध लेखन स्पर्धेत भाग घेतला. म्हणजे मला बक्षिसं वगैरे आहेत तेव्हा. अभिनय स्पर्धेची तर एकपात्री अभिनयाची तर आहेतच, पण असं सगळं त्या सरांनी ते वातावरण तयार केलं. आणि आम्ही जे काही 8-10 लोक होतो त्यांचं आमचं आयुष्य त्या एका व्यक्तीमुळे बदललं. म्हणजे कोणी कवी झाला, कोणी पुढे चांगल्या मार्गाला लागला, शिक्षण चांगलं. मी इकडे आलो. असं. तुम्ही मुळात भाषेचे विद्यार्थी? हो, मी मराठी लिटरेचर घेऊन MA BEd झालो. तुम्ही बनगरवाडी चित्रपटापासून ऍक्च्युअली ज्याला ब्रेक म्हणतो आपण चित्रपटाचा, तो सगळा सुरू झाला. आम्हाला तो प्रवास ऐकायचा. बनगरवाडीचा किस्सा फार इंटरेस्टिंग आहे. मी रुईयात वर तालीम करत होतो ऑडिटोरियम मध्ये. FYBA ला होतो आणि पराग वाघमोडे एकांकिका बसवत होते, संगीत मुकनायक. आणि 11वीच्या सुट्टीत मी चंदू सरांबरोबर नाटक केलं होतं येळकोट नावाचं. सो 13वीत असताना ते आमची एकांकिका बघायला, तालीम बघायला आले असावेत आणि खाली काहीतरी नाश्ता करून मग वर तालमीला येणार असावेत. आणि त्या दरम्यान मी खाली आलो चहा सांगायला मुलांसाठी, 40 मुलांचा. आणि ते भेटले आणि ते म्हणाले, अरे मंग्या तू काय करतो? म्हटलं नाही, काय तालीम आहे ना सर, INT आता. अरे हो बरोबर. तर त्यांनी पटकन मला सांगितलं, एक काम कर, एक नंबर लिहून घे. म्हटलं कोणाचा नंबर आहे? अमोल पालेकरांचा. तुम्ही असं, बापरे. तेव्हा लँडलाईन होत्या माझ्या घरी, पण म्हणजे माझ्या घरी लँडलाईन वगैरे काहीच नव्हतं, पण लोकांच्या घरी नंबर वगैरे लिहून घेतला. मी फोन केला. त्यांनी मला सगळं सांगितलं सरांनी समजावून. फोन कर, त्यांना भेट, मग ते बोलवतील बंगल्यावर, मग तिकडे जा, मग ते लुक्स वगैरे तुझे शूट करतील कॅमेरावर आणि मग ते तुला सांगतील की तू चित्रपटात आहेस की नाही. मी असं ऑडिटोरियम मध्ये वर जाईपर्यंत माझा काही ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसतच नव्हता. मग मी तालीम संपल्यावर फोन केला. मग त्यांनी, पालेकर सरांनी मला बोलवलं दुसऱ्या दिवशी. मी ते सगळं ते जुहूच्या एरियामध्ये बंगला शोधत गेलो, घामाघूम होऊन पोचलो. मग त्यांनी मला बसवलं, छान गप्पा मारल्या आणि विचारलं की काय करतोस तू? म्हटलं मी सध्या असं एक पेपर आहे आज दिनांक, त्यात थोडंसं कॉलेजचं पान वगैरे बघतो, लिहितो. तर ते उडालेच एकदम, तू लिहितोस या वयात आणि अभिनय सुद्धा करतोस? मला चंदू बोलला तू त्याच्या नाटकात होतास वगैरे. म्हटलं हो. सगळं असं भारावून टाकणार होतं. मग त्यांनी देबूदेवधर त्यांचे नेहमीचे कॅमेरामन, त्यांनी ते शूट केलं. तेही माझ्यासाठी नवीन होतं. आणि मग म्हणाले की मी दुसऱ्या दिवशी तुला सांगतो, कळवतो की तू आहेस की नाही. आणि मग त्यांनी कळवलं. मला वाटतं मी माझ्या मित्राच्या घरचा केअर ऑफ नंबर दिला होता, त्यावर त्यांनी कळवलं. मी त्या समीर देशमुख नावाचा माझा बालपणीचा मित्र आहे, त्याच्या घरी अभ्यासाला पडलेला असायचो काय, की तू आमच्या सिनेमात काम करतोस. असं तो धमाल किस्सा आहे बनगरवाडीचा. आणि मग बनगरवाडीत काम केले, सगळे ज्येष्ठ लोक होते, खूप मजा आली ते करताना. मग चित्रपट सगळे सुरू झाले. मग तो चित्रपटाचा प्रवास म्हणजे खूप लहानपणापासून इच्छा होती की चित्रपटात काम करायचं. ते एवढ्या लवकर ती इच्छा पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. वळूमध्ये आम्ही शिवा ही व्यक्तिरेखा तुमची बघितली होती. फार धमाल अशी ती व्यक्तिरेखा होती. काय अनुभव होता वळूचा अनुभव? पण म्हणजे आता ते सांगायला, म्हणजे किस्से सांगायला बसलो तो धमाल आहे. त्यावेळेला मी नाटक करत होतो मोहन वाघांचं. मी डबिंग करून थोडंसं असं काय म्हणतो ना आपण, तोचपणा आला होता. तर
रंगमंचावर काम केलं पाहिजे म्हणून मी मोहन वाघांना भेटलो. त्यांनी मला ऑडिशन घेतलं, नाटकात काम दिलं आणि त्यांनी मला एक साधारण 31 डिसेंबरला ते नाटक ओपन करायचे आणि 31 डिसेंबर पासून त्यांनी पुढच्या 3 महिन्याच्या तारखा दिल्या, असं कॅलेंडरच दिलं. आणि कट्टू हे लोक मला भेटले, उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी, पृथ्वी थिएटरला. आणि ते त्यांचा पहिला सिनेमा होता तो. आणि त्यांनी मला सगळं सांगितलं, मला रोल आवडला, सगळं आवडलं. पण म्हटलं माझं ना ह्या तारखा आहेत, म्हटलं ह्याच्यातनं ज्या तारखांना माझे शो नाही आहेत त्या तारखांना जर तुम्ही शूटिंग करणार असाल तर मग म्हटलं मी काम करायला तयार आहे. कारण मी मोहन वाघांना जाऊन सांगणार नाही की मी सिनेमात काम करतोय म्हणून, तेवढी माझी हिंमत नाही म्हटलं. कारण मी स्वतःहून त्यांच्याकडे गेलो होतो नाटकात काम करायचं म्हणून, आणि आता मी त्यांना सिनेमाचं कारण द्यायचं हे काय बरोबर नाही. आणि मग त्यांनी, ते लोक इतके ग्रेट, गिरीश, उमेश, की त्यांनी त्या महिन्याभराच्या तारखांमधल्या फक्त 11 तारखा रिकाम्या होत्या माझ्या, त्या तारखांना मला त्यांनी बसवलं त्याच्यात. आणि तो रोल मला, म्हणजे तो माझ्याच नशिबात होता आणि तो मला मिळाला, असा तो किस्सा आहे. पण वळून एक थोडंसं आयुष्य आपण म्हणतो की टर्न झालं, असं तो एक टर्निंग पॉइंट होता आयुष्यातला. खूप छान अनुभव आणि खूप छान रोल आणि रिकग्निशन ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यासाठी माणूस धडपडत असतो आणि वाट बघत असतो त्या दिवसाची. तर मी तर लहानपणापासून वाट बघत होतो. आता तुम्ही डबिंगचा उल्लेख केला, तुमचा आवाज फार छान आहे असं तुम्हाला अगदी पहिल्यापासून ऐकायला मिळालं असेल. म्हणजे आता आहेच, आपण सगळे ऐकतोच आहोत. एका खाजगी वाहिनीचे तुम्ही डबिंग आर्टिस्ट, चॅनल व्हॉइस. हा, चॅनलचा आवाज अगदी सोप्या भाषेत. हे कुठून सुरू झालं? म्हणजे नाटक सुरू होतं, सिनेमा सुरू होता, पण मग आवाजाच्या क्षेत्रात आपण पर्टिक्युलरली असावं हे कसं जायचं? ऍक्च्युली 11वीत माझी नाटकात निवड आवाजामुळेच झाली. अच्छा. हा, म्हणजे एकांकिकेमध्ये एक 40-50 मुलं आली होती, त्यातनं माझीच निवड झाली आणि रोल पिऊनचा होता. अच्छा. तर हा, मग त्या रोलमध्ये बघून चंदू सरांनी मला येळकोटमध्ये घेतलं. तो असा बुटका चुणचुणीत मुलगा होता, पण त्याचा आवाज खूप भारी होता, तोच मुलगा मला हवाय असं. अशी ती आवाजाची गंमत तेव्हापासून सुरू झाली. आपला आवाज त्यावेळेला फुटलेला असतो ना. आणि मग इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनला, म्हणजे जसं एकांकिकेत भाग घ्यायला सुरुवात केली तसं तसं सगळे सांगायचे की तुझा आवाज चांगला आहे, तुझा आवाज चांगला आहे. आवाज चांगला होता हे कॉलेजपासूनच ऐकत होतो मी. जे दिग्दर्शक यायचे एकांकिका बसवायला, ते म्हणायचे, आजूबाजूचे मित्र मैत्रिणी म्हणायचे, अरे तुझा आवाज छान आहे वगैरे असं. आणि मग TY झाल्यानंतर आता करायचं काय, आता एकांकिकेत भाग नाही घेता येणार. मग संतोष पवार एकांकिका बसवत होता, बाकीचे विश्वास सोनी, हे सगळे मित्र ज्यांनी मला इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये बघितलेलं, स्पर्धेत अभिनय करताना. मग संतोषने ते सुरुवात केली, खरं सांगायचं तर, की त्याच्या एकांकिकेला अनाउन्समेंट कर, मध्ये इन्स्पेक्टरचा आवाज आहे तो तुझ्या आवाजात पाहिजे, मग शेवटी कविता म्हणायची ती तुझ्या आवाजात पाहिजे, असं ती खरं आवाजाची सुरुवात तिकडून झाली. म्हणजे आवाजाच्या कामाची संतोष पवारच्या एकांकिकेत. मग सुनील देवळेकर काहीतरी गणेशोत्सवाचे देखावे करायचा, मग ते गणेशोत्सवाचे निवेदन कर, मग ते पौराणिक असायचे, कधी ऐतिहासिक असायचे, ते उतारे. मग ते खरं तिकडून सुरुवात झाली आवाजाची. आणि मग हा, म्हणजे ते करत 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 ते नंतर मी डबिंगच्या क्षेत्रात गेलो, म्हणजे इतरांना आवाज देणे सिनेमामध्ये किंवा सिरियलमध्ये वगैरे. असं करत करत मग 2011 साली ही वाहिनीने मला विचारलं की तुम्ही पूर्ण वेळ करणार का, आणि मी हो म्हणालो. आणि मग गेली 12 वर्ष मी त्या वाहिनीचा आवाज आहे. तर ते माझ्या दृष्टीने ते एक वेगळं क्षेत्र आहे, ते खूप छान क्षेत्र आहे. आणि इनमिन मोजक्या वाहिन्या आपल्याकडे असताना त्यातल्या एका वाहिनीचा आवाज म्हणून आज माझी ओळख आहे. हे म्हणजे माझ्या दृष्टीने आणि माझ्या मित्रांच्या दृष्टीने ते जेव्हा सांगतात की खूप छान झालं, म्हणजे जे काही तू करतोस ते छान आहे, म्हणजे असं. तुम्ही चित्रपटात आहात, नाटकात आहात, तुमचं आवडतं नाटक किंवा आवडता चित्रपट? एक नाहीये असं तरी की जो असा छाप पाडून असतो आपल्यावर की कभी भी ये मूवी हमें देखना है. माझं आवडतं नाटक म्हणजे चंदू सरांची सगळी ध्यानीमनी, चार चौघी, वाडाचिरे बंदी, ही सगळी माझी, ज्यांनी माझ्यावर प्रभाव पाडला. किंवा खरं तर मी त्यांना फार असिस्ट नाही केलं, पण दिग्दर्शन त्यांच्याकडून शिकलो.
त्यांच्याकडे बघून ते करत असताना, काम करत असताना त्यांची कामाची पद्धत, नियोजनाची पद्धत, हे सगळं माझ्याकडे त्यांच्याकडून आलंय. बरं बरं. त्यांच्याकडून मी हे शिकलो. त्यामुळे त्यांची सगळी नाटकं आणि नाटक तसं आवडतं म्हणायला गेलं तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, हे ज्याला आपण असं म्हणू की दशकातलं किंवा शतकातलं असं काय म्हणतो ना, म्हणजे की शतकातलं एक नंबरचं नाटक, तर मला असं ते वाटतं. किंवा त्यानंतर संगीत देव बाबळी असेल, ते वाटतं की ही सगळी म्हणजे जेवढी चांगली नाटके ती खरं तर आवडतीच असतात कुठल्याही रंगकर्मीची, नाट्यकर्मीची. आवडता चित्रपट? आवडता चित्रपट तसं बघायला गेलं तर वळू म्हणायला हरकत नाही. मी काम केलंय म्हणून. मलाही फार आवडतो. पण वळू खूप सर्वांग सुंदर छान चित्रपट होताच, त्याच्याबद्दल काय वादच नाही. शेवटचा मुद्दा, तुम्ही अभिनय करता, दिग्दर्शन करता, तुम्ही व्हॉइस आर्टिस्ट आहात, एक चांगला माणूस तुमच्यात दडलेला आहे, या सगळ्याचा समन्वय तुम्ही कसा करत असता? समन्वय असं ठरवून काय करत नाही, तो म्हणजे आपोआप झालाय किंवा घडून आलाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आत्ता मी जे करतो ते काहीतरी म्हणजे आत्ता माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी करतो किंवा पैसे मिळायला लागल्यानंतर करतो डबिंगमधनं, असं काही नाही. तर 2006 साली मी एकांकिका केली होती वस्तुस्थिती नावाची. त्यातही 22 लोक होते, 22 मुलं मुली होत्या स्टेजवर. आणि तेव्हाही मी रीतसर यशवंत नाट्य मंदिरचं वरचं टेरेस हॉल बुक करून संध्याकाळी 6 ते 10चं सेशन घेऊन मग 6 वाजता मुलं आली की त्यांना चहा नाश्ता, मग ती रिहर्सल, गप्पा टप्पा, दंगा मस्ती करत ती 6:30-7ला सुरू होणार. हे सगळं मी तेव्हापासून करतोय. तसे एक समीर बांदल नावाचा माझा मित्र होता जो 23 वर्षापूर्वी एका अपघातात गेला. त्याच्याकडून मी ही गोष्ट शिकलो द्यायला, की त्याने इतकं भरभरून प्रचंड प्रेम केलं 4-5 वर्षात की ते अजूनही मला पुरतंय. आणि मी ते त्याच्याकडून शिकलो. आणि मग मी ते सगळं नियोजनबद्ध असतं. विशिष्ट वेळेत रिहर्सल असणार, विशिष्ट वेळेत चहा नाश्ता येणार, मग तो झाल्यानंतर आधी रीडिंग होणार 10-15 दिवस, मग स्टँडिंग होणार, मग पॉलिशिंग होणार, मग त्याची रंगीत तालीम होणार आणि मग प्रयोग होणार. हे सगळं म्हणजे हे ठरलेलं आहे. आता ते असं मी आत्ता या वयात आल्यानंतर, मिडल एजमध्ये आल्यानंतर असं करतोय असं काही नाही. ते डे 1 पासून मी ते करतोय. तर सुरुवातीपासून तो समन्वय साधलाय मला. किंवा काय आपण म्हणू की नेतृत्व गुण असतात आपल्यामध्ये, ते आपल्याला माहीत नसतात, मग ते आपोआप येतात ना, ते नेतृत्व गुण दिसायला लागतात आणि ते होतं. म्हणजे त्यात फुलं म्हणतात काही माणसं व्यक्ती असतात, तशी काही माणसं वल्ली असतात. तर असा हा नाटकावर प्रेम करणारा, सिनेमावर प्रेम करणारा आमचा मित्र, अर्थात ज्यांच्याशी आपण बराच वेळ गप्पा करतो आहोत, असे हे मॅड मंगेश सातपुते यांचं मॅड सखाराम हे नाटक येत्या काही दिवसातच आपल्याला रंगभूमीवर बघता येणार आहे. मंगेश, कधी येतं हे नाटक? मॅड सखारामचे शुभारंभाचे प्रयोग आहेत 18 डिसेंबर रात्र मिनी थिएटर बोरिवली, 19 रात्र यशवंत नाट्य मंदिर माटुंगा, 20 डिसेंबर दुपारी 4:30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे, आणि 26 डिसेंबरला द बॉक्स पुणे कोथरूड इथे सलग 2 प्रयोग आहेत. संध्याकाळी 6:30ला पहिला आणि 8:30ला दुसरा, असे सलग 5 प्रयोग आहेत. आणि त्यानंतर जानेवारीपासून या नाटकाचे दर महिन्याला 2 प्रयोग असणार आहेत. ते कुठेही असू शकतात, प्रायोगिक जिथे रंगमंच उपलब्ध असतो. आणि त्यानंतर कोणी स्वतःहून बोलवलं तर, कारण आता प्रायोगिक रंगमंच खूप ठिकाणी उपलब्ध झालेत. कल्याणला अभिजितने सुरू केलाय, मालाडला एके ठिकाणी सुरू केलाय, कुर्ल्याला आमच्या श्रीनिवास नार्वेकर नावाचा मित्र आहे त्याने प्रयोगघर म्हणून सुरू केला. तर असं जिथे जिथे प्रायोगिक रंगमंच उपलब्ध आहेत तिथे आम्ही त्याचे प्रयोग करणार आहोत. आणि सलग 1 तासाचा दीर्घांक आहे. पुलंनी तो पहिला अंक दुसरा अंक असं लिहिलेलं असलं तरी 25 पानांचंच नाटक त्यांनी लिहून ठेवलं. सो आम्ही ते सलग करणार आहोत पडदा न पाडता. आणि धमाल आहे, मॅड आहे, तुम्हाला प्रचंड आवडेल, प्रचंड मजा येईल ते बघून, आणि अंतर्मुख सुद्धा करायला लावेल असं नाटक आहे. तर तुम्ही आवर्जून या.
नाटक बघायला. नाटकाचं तिकीट अत्यंत अल्प आहे, 100 रुपये तिकीट असणार आहे कुठल्याही मुंबईच्या प्रयोगाचं. तर तेही काही इतकं महत्त्वाचं नाही आहे. आपण मॉलमध्ये गेल्यानंतर खूप पैसे खर्च करतो मराठीसाठी, मराठी भाषेसाठी गळा काढतो. तर पुस्तकं विकत घेत नाही, दिवाळी अंक विकत घेत नाही. किमान नाटक बघूया, आपल्या मुलांना नाटक दाखवूया, पुढचा प्रेक्षक वर्ग तयार करूया. कसंही असू दे नाटक, त्याच्यात शिवेगाळ असू दे, नसू दे, चांगलं असू दे, वाईट असू दे, पण त्यांना घेऊन जाऊया नाटकाला, त्यांना सवय लावूया नाटक बघण्याची आणि आपला पुढचा प्रेक्षक वर्ग तयार करूया. कारण आता 20 वर्षांनी आपली रंगभूमी 200 वर्षांची होणार आहे. तर कळकळीची विनंती आहे रसिक प्रेक्षकांना की त्यांनी, माझं नाही कुठलंही नाटक, नवीन मुलं फार छान छान नाटकं करतायत, खूप मुलं काय काय प्रयोग करतायत नवनवीन. तर त्या प्रयोगांना आवर्जून जा, बघा. तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते ती द्या. आवडलं तर आवडलं म्हणा, नाही आवडलं तर नाही आवडलं म्हणा, काहीच हरकत नाही, पण बघा. ही नम्र आणि कळकळीची विनंती.